महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। महायुतीत 9 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र। पुण्यात राष्ट्रवादीत विधान परिषद उमेदवारीवरून ड्रामा। राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल। विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल। संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून बंडखोरी। सत्तारांच्या मुलाचा अर्ज दाखल तर भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू। भाजपनं आमचं मुंडकं तोडलंय। 18 महिन्यात आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही। बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा संताप। आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं। निधी आल्यावर निधी देणार। सत्तारांच्या आरोपांवर भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य। मवियाकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार। सोलापुरात तिन्ही पक्षांकडून अर्ज दाखल। नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून प्रत्येकी 2 अर्ज तर सांगलीतून पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात। नाशिकमधून मात्र मवियाचा एकही अर्ज नाही। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात। अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय। आमची घोडदौड अशीच सुरू राहील। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुद्दा अप्रत्यक्ष खोडला। अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या। दादा पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करत होते। दादा असताना आणि नसतानाचं विलिनीकरण यामध्ये फरक, सुनील तटकरेंचं भाष्य। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून पेरणी करू नका। मुख्यमंत्री फडणवीसांचं शेतकरी बांधवांना आवाहन। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला 2,37,00,000 महिलांना लाभ दिल्याचा राज्य सरकारचा दावा। आता मात्र तब्बल 1,25,00,000 महिला अपात्र ठरल्यात। पोर्टलची आकडेवारी देत सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। आज 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र। पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरतील, जयंत पाटलांचा दावा। तर 80 लाखांचा आकडा फक्त ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स ते आरओटीचा, आरटीओच्या डेटाचा दाखला देत आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण।